नमस्कार. आज आपण ब्लाऊजच्या खालच्या साईडला योकपट्टी कशी लावायची ते बघणार आहोत. तर हे माझं वरचं साईडचं तयार ब्लाऊज आहे आणि खालील ही योकपट्टी कशी तयार करायची आणि कशी जोडायची मी आता दाखवणार आहे. तर हे फॅब्रिक घ्यायचं, सरळ बाजूने घ्यायचं आणि त्याच्यावरती कटिंग केलेला अस्तर ठेवायचे. याला क्रॉसपट्टी पण म्हणतात, योकपट्टी पण म्हणतात. तर ही दोन्ही मिळून शिलाई मारून घ्यायची. मी आता शिलाई मारून घेते. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या साईडला उलटवून अस्तरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायची. म्हणजे आतल्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग पण होतं आणि व्यवस्थित बसते पण पट्टी. ही माझी पद्धत आहे, मला हीच पद्धत आवडते. सहसा मी हीच वापरत असते क्रॉस पट्टी जोडण्यासाठी. तर तुम्हाला मी 2 पद्धती दाखवणार आहे. दोन्ही पद्धती बघून घ्या. नवीन शिकणाऱ्यांसाठी याचा फायदा होईल. तर हे अस्तरच्या साईडला अस्तरची पट्टी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची उलट्या साईडने. ही अशी शिलाई मारून झाल्यानंतर वरील ब्लाऊजचा कापड आहे तो व्यवस्थित गुंडाळून आत घालायचा आहे. आता मी दाखवते. आता हे उलटं करून झाल्यानंतर हा वरचा कापड व्यवस्थित गुंडाळून आत घालायचा आहे आणि त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा. आणि शिलाईत ते आतील कापड अडकणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. शिलाई मारत असताना बरोबर शिलाईवरूनच सावकाश शिलाई मारायची आहे. जर कापड आत अडकलं तर पलटवताना प्रॉब्लेम होईल आणि पलटवताच येणार नाही. हे असं व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर काढायचंय. पलटवून असं बाहेर काढायचंय. हे पहा. हे असतं व्यवस्थित पलटवून बाहेर काढलं. हे पहा. ही अशी शिलाई आत जाते आणि खालच्या साईडने दाब टीप येते. तर मला हीच पद्धत आवडते, त्यामुळे मी हीच वापरत असते. आता दुसरी पद्धत दाखवते दुसऱ्या साईडसाठी. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, या दोन्ही क्रॉस पट्ट्या आहेत. या दोन्ही बाजूला दोन्ही जोडून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा. हे पहा अशा. तर कशा जोडायचे आहेत ते बघा आता. ही सरळ बाजू क्रॉसपट्टीची, ही खालची सरळ बाजू. हे असं एकमेकावर जोडून मी पहिल्यांदा दाखवलं होतं. तर ही पद्धत आता वेगळी आहे. हे पहा. हे आता फॅब्रिक घ्यायचं आणि त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलटी करून शिवून घ्यायचं. तुम्ही अस्तर आणि फॅब्रिक दोन्हीच्या एकदम पण जोडू शकता, पण तुम्हाला समजण्यासाठी मी अशा पद्धतीने दाखवते. आणि शिलाई पण व्यवस्थित आली पाहिजे त्याच्यासाठी. तर आता खालील अस्तर पण खालच्या साईडने जोडून घ्यायचं असंच. हे असं. दोन्ही एकाच वेळी पण जोडू शकता. पण दोनदा शिलाई मारल्यानंतर शिलाई पण पक्की होईल, म्हणून मी दोनदा मारून दाखवले. शिलाई सुटण्याचे चान्सेस पण कमी होतात. आता हे असं खालच्या बाजूने जोडून घ्यायचंय. आणि आता कापड पूर्ण आत घालायचं आणि खालची सरळ टीप मारून घ्यायची. आता हे गुंडाळून पूर्ण कापड आत घालायचं. हे बघा. अशा पद्धतीने पण तुम्ही योकपट्टी जोडू शकता. पण खालच्या बाजूची दाब टीप येत नाही, त्यामुळे मी पहिली पद्धतच वापरत असते. तुम्ही ही पद्धत पण वापरू शकता. तुम्हाला जर दोन्ही पद्धती आवडल्या तर कुठलीही तुम्हाला आवडेल ती वापरू शकता. आता ही शिलाई मारून कापड उलटवून घ्यायचं आहे. दोन्ही कापड तयार होतात. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी आता डबल शिलाई मारून घेत आहे. आणि आता कापड उलटवून घ्यायचं आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. आता माझे दोन्ही साईड तयार आहेत. दोन्ही पद्धतीने शिवलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या पद्धतीने शिवून तयार झालेल्या आहेत. त्या तुम्ही दोन्ही साईड बघू शकता. ह्याला दाब-टीप आलेली नाही. त्यामुळे नखाने अशी टीप मारून घ्यायची हातानेच. ही एक बाजू झाली आणि आता दुसरी बाजू पण दाखवते. ही दोन्ही तयार आहेत माझ्या आता. तुम्हाला आता माझा व्हिडिओ आवडल्यास मला चॅनलला सबस्क्राईब करा. हे असे दोन्ही माझे भाग तयार आहेत. थँक्यू.